रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, बघा तुम्ही कल्पना करा, रात्रीचा तो क्षण जेव्हा चंद्र आपल्या शिखरावर असतो आणि पाण्याच्या लहरी मंद प्रकाशामध्ये नाचत असतात, पण त्या लहरींमध्ये एक गूढ हालचाल असते. काहीतरी बदलणार आहे, काहीतरी खोल, अदृश्य पण प्रभावी. तर मीन राशीसाठी नोव्हेंबर महिना तुमच्या आयुष्यात त्या शांत तलावावर दगड टाकल्यासारखा तरंग निर्माण करणार आहे. आणि प्रत्येक तरंग म्हणजे एक नवीन अनुभूती असणार आहे, एक नवा निर्णय आणि एक नवा आध्यात्मिक संकेत असणार आहे. या महिन्यामध्ये गुरु तुमचा रक्षण करता असून तो धन आणि आत्मविश्वासाचा प्रकाश पसरवत आहे. शुक्र तुमच्या नात्यांमध्ये भावनिकता वाढवेल, प्रेम आणि सर्जनशीलतेचा संगम तुम्हाला जाणवेल. मंगळाचा प्रभाव मात्र कधी कधी मनात अस्थिरता, चिडचिड किंवा जुन्या जखमा जागवू शकतो आणि त्यामुळे मनाची शांतीही कमी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागणार आहे. शनीचा दृष्टिकोन तुम्हाला जबाबदारी शिकवेल. हा महिना तुम्हाला प्रौढपणा आणि आत्मसंयम देईल. तर बघा, हा महिना तुम्हाला वेगवेगळे ग्रह वेगवेगळे फळं देणार आहेत. एक वेगवेगळ्या इंद्रधनुष्यांनी रंगांनी युक्त असा हा महिना तुमच्यासाठी जाणार आहे. तर नेमकं कोणता ग्रह कोणतं फळ देणार आहे हे आपण बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत माझ्यासोबत राहायचं आहे. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेचच जा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला जसा लाभ होत आहे तसंच इतरांनाही लाभ होऊ दे. आणि जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही मला खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता आपण बघणार आहोत. आणि एक गोष्ट, तुम्ही आता मी जी सांगणार आहे माहिती त्यामधील नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होईल किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि त्यामुळे आपण कनेक्टेड राहणार आहोत आणि मला पण कळेल की नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये कोणता बदल झालेला आहे. तर चला आता आपण पाहूयात. तर बघा, मीन राशीसाठी हा महिना, पहिली गोष्ट तर तुम्हाला 7.5 चालू झालेली आहे हे तुम्हाला माहितीच आहे. पहिलं चरण आहे तुमच्या मीन राशीसाठी. तर भिण्याचं कारण नाही आहे. कर्म करत राहा, फळ नक्कीच मिळणार आहे. देवाची उपासना करत राहा, भिण्याचं कारण नाही आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी स्थैर्य आणि वाढ दोन्ही देणारा आहे. एखादा जुना प्रोजेक्ट किंवा थांबलेला व्यवहार पण अचानकपणे पुढे सरकू शकतो. बऱ्याच दिवसांपासून तुमचं काम थांबलेलं होतं, एक तुम्ही घेतलेला असेल प्रोजेक्ट म्हणा, ते थांबलेलं होतं, अजिबातच पुढे जात नव्हतं. तर आत्ता सध्या तो वेळ आलेली आहे किंवा तो योग आलेला आहे की ती कामे पण पुढे जातील आणि फक्त पुढे जाणार नाहीत, काम करणार नाही, तर तुम्हाला मनासारखे परिणाम पण देतील, यश मिळणार आहे. आर्थिक वाढ किंवा आर्थिक लाभ पण तुम्ही त्या गोष्टीतून करून घेणार आहात. बघा, धनलाभाची संधी गुरुवारच्या आसपास होईल. बघा, त्या दिवशी तुम्ही नक्कीच एखादा निर्णय घेणार आहात आणि त्या निर्णयामुळे तुम्ही धनलाभ करून घेणार आहात किंवा तुम्हाला आर्थिक सोर्सेस मिळतील. नोकरीमध्ये असणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून प्रशंसा तुम्हाला मिळेल. तर जे कोणी व्यावसायिक आहेत त्यांना नवीन करार मिळतील. नोकरीच्या ठिकाणी काही अशा गोष्टी घडतील, काही असे नवीन प्रोजेक्ट्स जे तुम्ही करत आहात हँडल, तर त्याच्यामुळे तिथे तुम्ही लाभ मिळवल्यामुळे तुमचं नक्कीच प्रशंसा होणार आहे आणि त्यामुळे एखाद्या वेळेस तुमचं प्रमोशन होण्याचे पण चान्सेस इथे दिसत आहेत. तर नक्कीच प्रयत्न करा, स्वतःचं जे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. सोबतच जे व्यावसायिक वर्गाला तर हा महिना खूपच चांगला जाणार आहे आर्थिकदृष्ट्या, कारण भरपूर लाभ मिळणार आहे. सोबतच तुम्हाला जे एक संधी पाहिजे होती स्वतःला प्रूव्ह करण्याची किंवा तुमचे जे विरोधक नेहमी तुम्हाला त्रास देत असतात तर त्यांना तुम्हाला धडा शिकवायचा होता बऱ्याच दिवसांपासून, आत्ता तुम्हाला ती संधी मिळणार आहे. नक्कीच तुम्ही त्यांना धडा शिकवू शकता आणि त्यांनी 100 वार केले तर तुम्ही एकच वार असा करणार की ते त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. तर आत्ता असं काहीतरी होण्याची शक्यता दिसत आहे. जर असं काही घडलं तर मला सांगायला तुम्ही विसरायचं नाही आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की या महिन्यामध्ये कोणताही आर्थिक निर्णय तुम्ही घेत असता तर भावनेतून न घेता तो विवेकातून घ्या, प्रॅक्टिकली घ्या. कारण भावनेतून जर तुम्ही एखादा निर्णय घेतला, कारण मीन रास आहे, चंचल रास आहे, जलराशी आहे, द्विधा अवस्था असते, त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना नीट विचार करा. जर तुम्हाला येत नसेल लक्षात तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना, घरामध्ये कोणी वडीलधारी माणसं असतील त्यांना विचारू शकता आणि मगच कोणतेही निर्णय घ्या. विशेष करून आर्थिक निर्णय मी सांगतेय, कारण त्याच्यामध्ये लॉस होण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. आता कौटुंबिकदृष्ट्या हा महिना थोडंसं भावनिक गहराई असा घेऊन येतोय. खूप गुंतलेले असणार आहात तुम्ही किंवा भावनेचे एक
वादळ तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, कारण ऑलरेडी तुम्ही खूप चंचल, मन स्थिर नसतं तुमचं. चंद्र तुमच्यावर इफेक्ट खूप टाकतो मीन राशीवाल्यांसाठी. मग त्याच्यामुळं खूप तुम्ही विचार करत बसता एखाद्या गोष्टीचा, आणि त्यामुळे तुमचं मानसिक पण आरोग्य बिघडू शकेल. सोबतच तुमचं मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे शरीरावर पण त्याचे परिणाम दिसून येतील. एकट्या मीन राशीवाल्यांसाठी तर बघा, प्रेमाची सुरुवात सुरू होऊ शकते. एखादा जुना मित्रच नव्या रूपात नव्या रूपात मनात घर करू शकतो. मित्र आहे, तुम्हाला माहिती नाही आहेत, पण काहीतरी एक वेगळा असा चमत्कार होऊ शकतो की त्यांच्या मनातील गोष्ट तुम्हाला कळू शकते. तुम्ही कधी विचार केला नसेल त्या गोष्टीचा, पण ती व्यक्ती तुमच्याबद्दल तोच विचार करत असेल, आणि एखाद्या वेळेस प्रपोज करणं म्हणा, किंवा लग्नासाठी मागणी, किंवा रिलेशनशिपसाठी मागणी करू शकतो. तर असं काय घडलं तर नक्की मला सांगायला तुम्ही विसरायचं नाही आहे. जे कोणी विवाहित आहे, जोडप्यांमध्ये समज, गैरसमज यांच्यामध्ये सूक्ष्म रेषा असणार आहे या महिन्यामध्ये, तर तुम्हाला इथं शब्दांचा वापर जरा जपून करायचा आहे. तुम्ही आध्यात्मिक स्तरावर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. सोबतच हे नातं दीर्घकाळ पण टिकेल. आता बघा, जी व्यक्ती आध्यात्मिक रूपाने एकत्र आलेली असतील, एकमेकांना समजून घेत असतील, तर ते नातं कायमचं टिकतं असं मला वाटतं. आता बघा, ह्या महिन्यामध्ये व्यावसायिक वर्गाला मी म्हटल्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या तर खूपच चांगले फळं मिळवून देणार आहे, आर्थिक लाभ मिळवून देणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पण खूप चांगले प्रमोशन्स वगैरे मिळणारा हा महिना आहे. महिला वर्गाला मात्र मानसिक ताण वाढवणारा हा महिना असणार आहे. घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन पण होऊ शकते, किंवा तुमच्या संततीबाबत एखादी चिंता मनामध्ये घर करून राहील. तुम्हाला माहिती नाही आहे, पण तुम्ही सतत एखाद्या गोष्टीचा जर सतत विचार करत राहिलात, तर मग त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो, आणि ऑफकोर्स तुमच्या शरीरावर पण त्याचा परिणाम होतो. मग त्याचे दुष्परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. विवाह इच्छुकांसाठी तर हा काळ खूपच सुंदर आहे, कारण विवाह जुळण्याचे योग प्रबळ दिसत आहेत. तुम्ही जर बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतात, तर प्रयत्न वाढवा. नक्कीच तुम्हाला मनासारखे परिणाम पाहायला मिळतील. जे कोणी सिंगल आहेत, मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येईल, एखादं जुनं नातं किंवा एखादा नवीन व्यक्ती येऊ शकतो, आणि तुम्ही अजून एकदा नव्याने प्रेमामध्ये पण पडू शकता. आणि जे कोणी ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी पण खूप सुंदर काळ आहे. तुमच्या प्रेमाची परीक्षा घेतली जाईल. सोबतच तुम्ही एकमेकांसाठी काहीतरी गोष्टी कराल, किंवा तुमचं पार्टनर तुम्हाला सरप्राईज देण्याची पण शक्यता इथं दिसत आहे. आता बघा, विद्यार्थी वर्गाला हा महिना कसा असणार आहे, तर विद्यार्थी वर्गाला खूपच चांगला असणार आहे महिना, परंतु कॉन्सन्ट्रेशन जे पाहिजे, किंवा तुम्हाला जी अभ्यासाची एक आवड असते, ती या महिन्यामध्ये तशी राहणार नाही की इतर वेळी असते तशी. तुमचं मन भरकटेल. तुम्ही इकडं तिकडं तुमची द्विधा अवस्था असणार आहे, आणि तुम्हाला लक्षात येणार नाही, डिसिजन तुम्ही घेऊ शकणार नाहीत की तुम्हाला नेमकं कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, किंवा तुम्हाला नेमकं कोणत्या विषयाची परीक्षा द्यायची आहे, किंवा कोणते सब्जेक्ट तुम्हाला सोपे जातात किंवा डिफिकल्ट जातात. म्हणजे निर्णय क्षमता जी आहे ती तुमची एवढी पक्की असणार नाही. आणि या महिन्यामध्ये उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत आहे, तर त्यांच्यासाठी अजून थोडा वेळ तुम्हाला वाट बघावी लागणार आहे, कारण पाहिजे तसे ॲडमिशन पाहिजे तिथे मिळेल की नाही हे सांगता येणार नाही आहे. तर प्रयत्न करत राहा, नक्कीच फळ मिळेल. आणि जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी हा महिना अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. नक्कीच मार्क्स मिळतील, निकाल तुमच्याप्रमाणे लागेलच की नाही हे सांगता येणार नाही, कारण तुमचे ध्येय हे खूप मोठे असणार आहेत, आणि त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे मार्क तर मिळणार नाहीत, पण तुम्हाला तुमचं जे कष्ट आहे, जे काही अभ्यास आहे, त्याची एक प्रकार तुम्हाला बदलावे लागेल, पद्धत तुम्हाला बदलावी लागणार आहे. जमत असेल तर दुसऱ्या मार्गदर्शकांचा सल्ला घ्या, दुसरीकडे अभ्यासाचा दुसऱ्या मार्गाने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्यातून तुम्हाला मनासारखे परिणाम पाहायला मिळतील. आता आरोग्यदृष्ट्या हा महिना झोप कमी येईल, तुम्हाला स्वप्नांमध्ये वाढ होईल. दररोज तुम्हाला वेगवेगळी स्वप्ने पडतील, कारण तुमच्या मनामध्ये कसला तरी ताण आहे, घराबद्दल असू दे, संततीबद्दल असू दे. अचानक मनामध्ये दडलेले विचार पुढे येतील, लांबचे प्रवास होतील. सोबतच परदेशी जाण्याचं स्वप्न मात्र या महिन्यामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहे. या महिन्यात एक सगळ्यात मोठी गोष्ट ती घडणार आहे, आणि ती म्हणजे परदेशी जाण्याचे स्वप्न. बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होता, स्वप्न होतं, तुम्हाला दुसऱ्या देशात जायचं होतं, हॉलिडेसाठी म्हणा किंवा व्यावसायिक निमित्ताने, कोणत्याही निमित्ताने असू दे, पण नक्कीच दुसऱ्या देशामध्ये जाण्याचे योग प्रबळ दिसत आहेत. फसवणूक होण्याची पण इथे शक्यता आहे. छोट्या मोठ्या शारीरिक कुरबुरी त्रास देतील तुम्हाला. जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला तसे योग आहे. सोबतच शत्रू तुम्हाला त्रास देतील. अचानक धनलाभ होण्याची पण शक्यता आहे या महिन्यामध्ये.
गुरुची कृपा राहणार आहे, सर्वार्थाने गुरुची कृपा राहणार आहे. धर्मकर्माच्या गोष्टी कराल, घरामध्ये पण आध्यात्मिक गोष्टी कराल. चोरी होण्याची पण शक्यता आहे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका किंवा तुम्ही जाऊ शकता. काहीतरी चिंता तुम्हाला त्रास देणार आहे. परंतु लक्षात ठेवा, पाणी हे तुमचे तत्व आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःला स्थिर ठेवा. जरी परिस्थिती हलते असेल तरी मीन राशीसाठी नोव्हेंबर महिना केवळ बदलाचा काळ नाही, तर तो जागृतीचा काळ आहे. जसे समुद्राच्या तळाशी शांतता असते पण वर लहरींनी गोंधळ असतो, अगदी तसेच तुमच्या जीवनातही वरून बदल जाणवतील पण आतून तुम्ही प्रकाशाकडे वाटचाल करत असणार आहात. हा महिना तुम्हाला स्वतःशी भेट घालेल. आणि लक्षात ठेवा, जेव्हा पाणी स्वतःला ओळखतं तेव्हा ते फक्त वाहत नाही तर ते प्रतिबिंब बनत असतं. तर यामधील नेमकी कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडलेली आहे तर हे तुम्हाला मला सांगायचं आहे, कमेंटमध्ये मला शेअर करायचं आहे. तुम्हाला जर दिलेली ही माहिती आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही जसं लाभ घेत आहात या माहितीचा तसंच इतरांनाही लाभ होऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.